जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण काल खूप सुंदर मुद्दे महाराजांनी जे शिकवले आपणाला ते पाहिले. तर महाराजांनी काल आपणाला खूप सुंदर मुद्दे नामस्मरणाच्या संदर्भातले शिकवले की नाम घेत असता आपण प्रपंचातील प्रत्येक कार्य केलं आणि तर ते कार्य केलं, नाम घेत कार्य केलं, अनुसंधानात कार्य केलं, तर त्या कार्यातून यश मिळो किंवा अपयश मिळो किंवा कोणतंही फळ मिळो, त्याला सामोरी जाण्याची आपली तयारी राहते. आणि विशेष म्हणजे आपणाला ते कार्य आपणाला कुठल्याही म्हणजे त्या कार्यामध्ये आपली कुठल्या बाजूने कमीपणा येईल असं होत नाही. तर भगवंताचं अधिष्ठान ज्या कार्यामध्ये असतं ते कार्य त्या कार्याला तळीस नेणं ती जबाबदारी भगवंताची असते. जर आपण प्रामाणिक प्रयत्न केले असतील तर आपली लाज परमेश्वर राखतो. आणि विशेष म्हणजे महाराजांनी सांगितलं की अशा वेळेला प्रत्येक वेळेला यश येईल असं नाही आहे, परंतु आपली लाज बाकी राखली जाते. आता राखली जाणं त्यामध्ये हेही आहे की कुठलाही परिणाम आला कार्याचा, कारण तरीसुद्धा आपल्या मनाची स्थिती, मनोबल चांगलं राहणं आणि त्याचप्रकारे आपण ते कोणतंही आलेलं फळ आपण स्वीकारता येणं ही सुद्धा एक प्रकारे खूप मोठी शक्ती लागते आपणाला. त्यासाठी सुद्धा अनेकदा आपण खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु आपल्याला आलेलं फळ स्वीकारता येत नसतं किंवा त्याचा आनंदही घेता येत नसतो, कारण आपण काही विचार केलेले असतात की मला असं मिळालं पाहिजे. तर त्याच्यापेक्षा जास्त मिळालं तर आपल्याला आनंद होतो, जर कमी मिळालं तर आपलं मन निराश होतं. परंतु हे हेलकावे होणार नाहीत जर आपण अनुसंधानात काम केलं तर. आणि तर आपण एक समाधानाचीच अनुभूती आपण कायम करू आणि यश अपयशाच्या पलीकडे जाऊन कार्य करत असताना जी निष्काम कार्य होणं अपेक्षित आहे किंवा खरं कार्य तेच की जे निष्कामतेने केलं जातं, ज्यात कोणत्याही फळाची अपेक्षा नाही आहे आणि मीपणाचा भाग त्याच्यामध्ये नाही आहे. तर जेव्हा भगवंताचं अनुसंधान होतं तेव्हा आपणच आपल्या अंतरी असलेलं मी करतोय ही भावना पूर्णतः निघून जाते आणि फळाची आसक्ती पण निघून जाते. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व हे स्वच्छ होण्यासाठी, आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी हे अनुसंधान आपल्याला मदत करतं. त्याचप्रकारे आपणाला दुसरा एक मुद्दा सांगितलेला आहे की एक साधक महाराजांची संमती मिळाल्याशिवाय गोंदवल्यातून आपला मुक्काम हलवत नसत. आणि एक दिवस ते रात्री महाराजांची संमती घेण्यासाठी 8 वाजता जे भेटले महाराजांना, तेव्हा महाराज म्हणतात की मी आत्ता आलोच हां. आणि त्यावेळेला महाराज त्यांच्या खोलीत निघून जातात आणि आत्ता येतील मग येतील असं करत करत पहाटेचे 4 वाजतात, तेव्हा महाराज खोलीतून बाहेर येतात आणि तोपर्यंत ते साधक तिथंच उभे आहेत. तर हे आज्ञापालन आहे. महाराज सांगतायत ना मी येतोय, तर मग कधी येतील काय येतील असं नाही, तर ते शांतपणे तिथं उभे आहेत आणि उभं राहून त्यांनी ते नामसाधना तिथं केलेली आहे. आणि त्यानंतर महाराज बाहेर येऊन मग त्यांना सांगतायत आता एवढा उशीर म्हणजे आत्ता पहाट झालेली आहे, तर आता तुम्ही प्रसाद घेऊनच जा, म्हणजे जेवूनच इथून निघा. तर हे आज्ञापालन आहे. तर अशा पद्धतीने आज्ञापालन करणं, जर आपण आज्ञापालन केलं तर अ, आप आप आपल्यातला मीपणा गळून जातो आणि आज्ञापालन केल्यामुळे आपणाला भगवंताची प्राप्ती होण्यासाठी आपणाला आज्ञापालन मदत करतं. तर हे आपणाला मुद्दे सांगितले. आज आता आपण पुढील वाचन सुरू करूयात. तसंच प्रपंचाविषयी पण जे काल महाराजांनी सांगितलं तो पॅरेग्राफ आपण वाचूया आणि मग पुढे सुरू करूयात. महाराजांनी जसं लहान मुलाचा मृत्यू आणि त्याच वेळेला 15 मिनिटांनी एका लग्नामध्ये महाराज
सहभागी झालेत. तर दोन्ही घटना महाराजांनी त्या कशा पद्धतीने महाराज सामोरे गेले त्यावरती महाराज सांगतायत, की प्रपंचाची तऱ्हाही अशीच आहे. आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले, की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट असा प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे. खूप सुंदर इथं सांगितलंय. जसं अनुसंधानात नामात आपण राहणं जितकं आवश्यक आहे, त्याचप्रकारे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, की जे काही घडतं ते रामरायाच्या इच्छेने, ते भगवंताच्या इच्छेने घडतं. तर मग ते जर भगवंताच्या इच्छेने घडतंय, तर त्याच्यामध्ये सुख दुःख किंवा यश अपयश हे काहीच विचार येणार नाहीत. त्याची इच्छा आहे, रामाने दिलं किंवा भगवंताने दिलं आणि त्याला द्यायचं, मला आता त्याला एवढंच द्यायचं आहे किंवा अजून जे काही दिलं आहे ते मला प्रसादच वाटेल. मग तिथे यश असो, अपयश असो, सुख असो, दुःख असो, निंदा असो, स्तुती असो, कोणी आपल्याला वंदो किंवा कोणी आपल्याला निंदो, कोणी आपल्याला प्रेम करो किंवा कोणी आपल्याला दुर्लक्ष करो, कोणी आपल्याला मदत करो किंवा कोणी आपल्याला धोका देऊ. तर हे सर्व काही जे जीवनातले हे किंवा आपण निरोगी असू किंवा आपल्याला काही आजार झालेला असेल किंवा आपला मानसिक कधी आपल्याला असं उत्साह वाटत नसेल किंवा बेचैनी असेल किंवा कधी खूप आनंद असो, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, तर ह्या शरीर, मन, आपले यश, अपयश हे सर्व आहे, हे सतत बदलणारं आहे आणि त्यामुळे परंतु हे बदलणारं असल्यामुळे हे रस आहेत जीवनातले, की कधी आनंद आहे, कधी मनच लागत नाही, कधी काही करावंसं वाटत नाही. तर हे जीवनातले मानसिक रस आहेत, शारीरिक रस, तर ह्याच्या आंदोलनात सतत वर-खाली चालू असतं. म्हणूनच जीवन आहे. जर एकच सरळ रेष आली, तर आपण जिवंत नसणार आहे. तिथे काहीच वाटत आपला तिथे जिवंत असण्याचंच हे आहे, की हा सारा रस जसे संगीतातले सूर असतात, तसेच हे जीवनातले सूर आहेत, रस आहेत. तर ह्याला हे बदलत असणारे आहेत. तर त्यामुळे हे बदलणारं आहे आणि त्याला भगवंताचीच इच्छा असं आपण जर तो पण पाठ आपण पक्का केला, तर बाकी आपण प्रत्येक गोष्टीला खूप चांगल्या रीतीने सामोरी जाऊ शकतो आणि आपण संतुलित मनाने आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारू शकतो. आणि जिथे संतुलन आहे, तिथेच परमेश्वर आहे. जिथे असंतुलन आहे, तिथे मी, माझं आलं. तिथे आणि जिथे संतुलन, तिथे परमेश्वर ही गोष्ट आहे. पुढे सांगतायत आता, की दोष दाखवून देण्याची खुबी. दोष दाखवून देण्याची खुबी. एकदा मकर संक्रांतीचा दिवस होता. सकाळी 10 वाजता श्री महाराज चावडीवर गेले. गावच्या सर्व लोकांना बोलावून आणून त्यांनी स्वतःच्या कुलकर्णीपणाच्या हक्कासंबंधाने तंटा सुरू केला. गावांतील एका माणसाने रानात हरीण मारले होते, पण मारलेले हरीण त्याने श्री महाराजांना म्हणजे गावच्या कुलकर्ण्यांना दाखविले नाही. यावरून भांडणाला आरंभ झाला. गावचे सर्व लोक जमा झालेले असल्याने प्रत्येक जणाचे वर्म काढून कोण कसा कोणाशी लबाडी करून आहे याची त्याच लोकांच्या भाषेत हजेरी झाली. मध्येच कोणी ऐकेनासा झाला आणि म्हणजे श्री महाराज म्हणत, माझे म्हणणे, माझा हक्क कबूल करा, नाहीतर मी भिंतीशी टक्कर देतो, असे बोलून ते भिंतीवर डोके आपटण्याचे, अवसान आणायचे. अशा रीतीने प्रत्येकाला योग्य मार्ग दाखविता दाखविता दुपारचे 3 वाजल्यानंतर सर्व लोकांना मंदिरात जेवावयास घातले. संध्याकाळी भाऊसाहेब केतकरांना ते म्हणाले, भाऊसाहेब, एकच मात्रा सर्वांना लागू पडत नाही. तुम्हा शहरातल्या लोकांना इकडचे मार्ग माहीत नसतात. हे लोक मुळात फार चांगले असतात, परंतु ते जिकडे वळतील तिकडे फार पुढे जातात. म्हणून त्यांना नेहमी योग्य मार्ग दाखवित राहिले पाहिजे. तर आता महाराज हे कुलकर्णी होते गावचे आणि कुलकर्णी होते आणि तिथे एक घटना घडली, की कोणी हरीण मारलं एका माणसाने आणि ते श्री महाराजांना दाखवलं नाही. कुलकर्णी कारण महाराज हे संतही आहेत एका बाजूला आणि कुलकर्णीही आहेत. तर त्याच्यामुळे महाराजांना नेहमी संतांच्या दृष्टीने लोकांनी नंतर स्वीकारलं आणि पाहायला सुरुवात केली. त्यामुळे महाराज हे कुलकर्णी पण आहेत हे विसरून जात असावेत बहुतेक. आणि जसं आता आपण आत्ताच्या भाषेत म्हणतो, की टेकन फॉर ग्रांटेड किंवा गृहीत धरतो.
तसं ते झालेलं आहे. त्यामुळे जे गावातले काही गोष्टी घडतात, तर त्या गावचा जो अधिकारी आहे, त्याला आपण सांगणं आवश्यक आहे. तर कुलकर्णी या नात्याने महाराजांना काही कळवलं गेलं नव्हतं. हे महाराजांच्या लक्षात आल्यानंतर बाकी महाराजांनी सर्वांची हजेरी घेतलेली आहे. आणि इथे खूप चांगलं सांगितलं महाराजांनी, की गावचे लोक हे चांगले असतात, पण जर त्यांना योग्य वळण दिलं नाही, तर ते जिथे त्यांचं डोकं चालतं तिथे ते पुढे जातात आणि हे आहे. परंतु ते चांगले असतात. म्हणून त्यांना प्रत्येकाला शिस्त यावी ह्यासाठी महाराजांनी हा एक सर्वांना एकत्रित आणून महाराजांनी तिथं मी कुलकर्णी आहे तर मला माझा हक्क द्या. म्हणजे मला तुम्ही सगळं येऊन सांगितलं पाहिजे. हे तिथे महाराजांनी प्रेमाने आणि आणि त्यासाठी महाराज सांगतात, "तुम्ही माझा हक्क देत नाही तर मी डोकं आपटून घेतो." तर असं भावनिक माणसांना करून महाराजांनी तिथे सर्वांना आपापल्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. पुढे सांगतात, की राम व्यवस्था करील, राम व्यवस्था करील. आणि मीही आता हे गावी राहते. आत्तापर्यंतच्या आयुष्यात हे 3 वर्ष खूप जास्त गावी जाऊन येऊन असं राहिली आहे. तर खरंच आहे इथे जेव्हा 3 वर्षांपूर्वी 3.5 वर्ष झाले आता महाराजांचं चरित्र जेव्हा अभ्यास केला होता, तर तेव्हा 3 दिवसांमध्येच इथे वाड्यामध्ये सोप्यात बाहेरच्या तर तिथं 16 जण येऊन बसू लागली चरित्र वाचन ऐकण्यासाठी. आणि तेव्हा काय असं ऑनलाईन वगैरे असं नव्हतं घेतलं. मी आणि आई-बाबा आम्ही तिघं सहज वाचायचो. रोजचे संध्याकाळी 5 ते अग्निहोत्राची वेळ होईपर्यंत. तर आम्हाला कल्पनाही नव्हती की अशा रीतीने सगळेजण येतील, ऐकतील. आणि ते इतक्या निष्ठेने ऐकलं सर्वांनी. आणि तेव्हा सगळेजण म्हणाले, "आम्ही काही कीर्तनं ऐकतो किंवा असं मंदिरात सप्ताह असतो तेव्हा. परंतु आत्ता जे समजतंय ते आम्हाला कधीच समजलं नाहीये किंवा आम्हाला कोणी सांगितलं पण नाही." आणि खरंच निष्ठेने अगदी पूर्ण महाराजांच्या निर्याणापर्यंतचं आणि महाराजांचं निर्याण झाल्यानंतरच्या ज्या काही सूक्ष्म देहाने महाराजांनी जे कार्य केलं, तर त्या संदर्भातलं पण काही प्रकरण आहे छोटंसं. तिथपर्यंत आपण वाचन केलं होतं. म्हणजे 400 पानांचं आपण वाचन केलं होतं आणि ते ह्या सर्वांनी इतके मनोभावे ऐकलं, की आश्चर्याची गोष्ट आहे, की म्हणजे मुंबईतला माणूस किंवा शहरातला माणूस इतका भावनिक दृष्टीने ऐकत नाही. म्हणजे हे इथे खेडेगाव असून सुद्धा खेडेगावात पण एवढी क्षमता आहे, समजण्याची क्षमता आहे किंवा जिज्ञासा आहे, उत्सुकता आहे आणि त्यातून मग इथे 28 जणांचा अनुग्रह झालाय. जे आता महाराज सांगतायत ते तंतोतंत आजही आहे. शहरातला माणूस इतक्या भावनिक दृष्टीने नाही तो लक्ष देत किंवा ऐकत. म्हणजे बोटावर मोजण्याइतकं तो तन्मयतेने अ, काही ऐकेल. परंतु इथे एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती लगेच स्वीकारण्याची तयारी माणसाची आहे. कारण शुद्ध आजही गावातलं वातावरण शहरांपेक्षा शुद्ध आहे. खाणं-पिणं पण त्या मानाने शुद्ध आहे. त्यामुळे माणसं सरळच आहेत आजही. थोडाफार बदल होतोय कालानुसार. परंतु तरीसुद्धा आजही आपणाला महाराजांनी जे सांगितलंय ते आपणाला पाहायला मिळतंय. पुढे सांगतायत, की राम व्यवस्था करील, राम व्यवस्था करील. एकदा 10-12 पुरुष आणि तितक्याच बायका अशी मंडळी घरी परत जाण्यास निघाली. एकदा 10-12 पुरुष आणि तितक्याच बायका अशी मंडळी घरी परत जाण्यास निघाली. श्री महाराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नाक्यापर्यंत त्यांना पोचविण्यास चालले. संध्याकाळची वेळ असून गार वारा सुटला होता म्हणून गणपतराव तांबले यांनी मंदिरात जाऊन वामनराव ज्ञानेश्वरी यांचे कडून श्री महाराजांचा फरगुल म्हणजे एक लांब गरम कोट मागून आणला व ते श्री महाराजांच्या जवळ आले. त्यांना पाहून श्री महाराजांनी दोन्ही हात वर केले व गणपतरावांनी त्यावर फरगुल चढवला. फरगुल आणताना गणपतरावांनी त्याचे सर्व खिसे तपासून पाहिले होते. ते सर्व रिकामे होते. श्री महाराज हळूच गणपतरावांना म्हणाले, "ही मंडळी घरी जायला निघाली आहेत. या सुवासिनी नमस्कार करायला येतील तेव्हा त्यांना खण-बिन काही नको का द्यायला?" गणपतराव गप्प उभे राहिले. श्री महाराज पुढे म्हणाले, "आता असू दे, राम व्यवस्था करील." 5 मिनिटांनी पुरुष व बायका त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे झाल्या. पुरुषाने नमस्कार केला की श्री महाराजांनी त्याला आशीर्वाद द्यावा आणि बाई नमस्कार करावयास आली म्हणजे त्यांनी खिशात हात घालावा व एक खण काढून तिच्या हातावर ठेवावा. अशा रीतीने सर्व बायकांना श्री महाराजांनी खण दिले. हा
आहे की पूर्णतः रामावर सोपवून देणं आणि सर्व व्यवस्था राम करील हे पाहणं. हा संस्कार वेळोवेळी महाराजांनी सर्वांमध्ये रुजवलेला आहे. प्रत्येक घटनेमध्ये रुजवलेला आहे. आता हे सर्व महाराजांना सिद्धी होत्या, त्या सिद्धी काम करत होत्या. परंतु आत्तापर्यंत आपण जे वाचतोय, आता आपण 261 पानापर्यंत आलेलो आहोत. आत्तापर्यंत एकदाही महाराजांनी म्हटलं नाही की मी हा शब्द किंवा माझ्या सिद्धी एकदाही म्हटलेलं नाही आहे. केवळ आईला काशी यात्रेला नेलं होतं तेव्हा तिथे आईकडून जे दान करवलं, तेव्हा महाराजांनी तो उलगडा केला की इथे त्या गादीखाली अ, अ, आई जिथं झोपली होती तिच्या उशाखाली अ, अ, इ पैशांची गंगा वाहते हे म्हणजे आणि तेव्हा आई विचारते, "तुला ही सिद्धी प्राप्त आहे?" तेव्हा महाराज त्याचा होकार महाराज सांगतात, "हो, ही सिद्धी प्राप्त आहे, परंतु त्याचा उपयोग योग्य वेळी आणि योग्य कार्यासाठी करणं आवश्यक आहे." नाही, आईलाही महाराजांच्या माहीत नाही आहे की आपल्या अ, महाराजांना काय-काय सिद्धी प्राप्त आहेत. हे इतकं गुप्त महाराजांनी ठेवलं होतं आणि सर्व काही राम करतो आहे. स्वतः सर्व करून सुद्धा रामाला त्यांनी पुढे केलेलं आहे. हे इथेही आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे सांगतात की व्यवहार तो व्यवहार, प्रपंच हा पूर्णपणे खरा नाही. हे जरी बरोबर असले तरी प्रापंचिकाने व्यवहारात चोख असले पाहिजे असे श्री महाराज नेहमी सांगत. याच दृष्टीने त्यांना आपल्या माणसांचा मोठा अभिमान असे. एकदा असे झाले की गोंदवल्यापासून 2 मैलांवर एकाने गुऱ्हाळ लावले. रस पिण्यासाठी श्री महाराजांच्या मंडळींना त्याने आमंत्रण केले. ठरलेल्या दिवशी आमंत्रित मंडळी गुऱ्हाळावर गेली, परंतु त्यांची फजिती करण्यासाठी मालकाने त्या दिवशी गुऱ्हाळच बंद ठेवले. मंडळी बिचारी हिरमुसली होऊन परत आली. रात्री 9 वाजता ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली. तेव्हा ते म्हणाले, "तो समजतो तरी काय? माझ्या माणसांचा असा अपमान ते काही नाही. या बैठकीला उसाचा मळा विकत घेऊ. रामाच्या घरी आपल्याला काय कमी आहे?" बाळा पाटलाला बोलावून आणले. 250 रुपयांना एक उसाचा मळा खरेदी केला आणि रात्री 11 वाजेपर्यंत त्यातला ऊस कापून मंदिरात आणला. सर्व मंडळींना आणि गायींना देखील पोटभर ऊस खायला घालून मग श्री महाराज निजायला गेले. तर अशी फजिती केली आहे. तरी त्याच दिवशी महाराजांनी ऊसाचा मळा विकत घेऊन पोटभर पाहिजे तितका ऊस खा, असं अगदी गायींना सुद्धा पाहिजे तितकं खायला घालून मग महाराज 11 वाजता निजायला गेलेले आहेत. तर हे आहे संत. आई कशी हट्ट पुरवते किंवा त्याच प्रकारे महाराजांनी साधकांचे हे असे हट्ट म्हणण्यापेक्षा आता त्यांची वासना निर्माण झाली. त्या गुऱ्हाळवाल्याने समोरूनच बोलवलं की या रस प्यायला. आपल्यालाही असं कोणी बोलवलं की मनात कधी जातोय आणि असं होतं. तर तसंच त्या माणसांचं सर्व झालं होतं आणि आल्यानंतर बाकी हिरमुसली की ते काही बंदच होतं गुऱ्हाळ. तेव्हा महाराजांनी अख्खा ऊसाचा मळा त्या दिवशी रात्री विकत घेऊन ते सगळे ऊस पोटभर खायला दिलेले आहेत. पुढे सांगतात की कार्यकारण भावाचा गूढपणा. चांगलीच एक भाविक बाई राहत होती. तिची श्री महाराजांच्यावर फार श्रद्धा असे. तिच्या मुलाला सांगली संस्थानात नोकरी होती. एका गावी काही कारणावरून मारामारी झाली. त्या प्रकरणात ह्याचा हात असावा असा संशय येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला धरून नेले. खरा दोष नसताना आपल्या एकुलत्या एक मुलाला अशा रीतीने सरकारने तुरुंगात डांबून ठेवलेला पाहून त्या बाईला फार शोक झाला. मुलाला सोडविण्यास काय उपाय करावा हे तिला सुचेना. शेवटी तिच्या पूजेमध्ये असलेल्या श्री महाराजांच्या पादुका तिने पाण्यात ठेवून दिल्या आणि त्यांची प्रार्थना केली की महाराज, माझा मुलगा सरकारने धरून नेला आहे. त्याने गुन्हा केलेला नाही. तो गेल्यामुळे माझे हाल होत आहेत. म्हणून मी आपल्याला संकट घालते. तो लवकर सुखरूप परत येऊ दे. तिने सांगलीला पादुका पाण्यात ठेवल्यानंतर 1-2 दिवसांनी इकडे गोंदवल्यास श्री महाराजांच्या पावलांवर सूज येऊ लागली. सूज बरीच आल्यानंतर ती कमी व्हावी यासाठी पुष्कळ लोकांनी पुष्कळ उपाय केले, पण मुळीच गुण येईना. तेव्हा श्री महाराज बोलले, तुम्ही कोणी काळजी करू नका.
पाय आपोआप बरे होतील. कदाचित थंडीने सूज आली असेल असे वाटून एकाने लोकरीचे पायमोजे आणून त्यांच्या पायावर चढविले, परंतु लोक त्यासकट पायावर पाणी घालू लागले आणि भिजलेले मोजे तसेच पायांमध्ये राहू लागले. म्हणून अखेर ते मोजे काढून टाकण्यात आले. याच सुमारास डॉक्टर सर भालचंद्र भाटवडेकर औंधहून परत जात असता गोंदवल्यास आले. तेथे 2 दिवस त्यांचा मुक्काम होता. 3ऱ्या दिवशी सकाळी ते जाण्यास निघाले. तेव्हा श्री महाराज नको नको म्हणत असता त्यांनी त्यांचे पाय तपासून पाहिले आणि औषधांच्या 4 बाटल्या दिल्या. त्या दिल्यानंतर मात्र श्री महाराज बोलले, फार बरे झाले, तुम्ही दिलेली औषधे मी घेऊन पाहीन. पायांवर सूज येणे हे चांगले लक्षण नाहीच. सर भालचंद्र टांग्यात बसून रवाना झाल्यावर श्री महाराज म्हणाले, हरिपंत, ती औषधे फेकून द्या. नुसत्या औषधानेच जर रोग बरे होत असते तर त्यांच्या 2 बायका कशाला मेल्या असत्या. आत रोग झाला म्हणजे त्याची काही लक्षणे बाहेर दिसतात हे खरे, पण ती लक्षणे बाहेर दिसतात म्हणून आतमध्ये तो रोग आहेच असे म्हणता येत नाही. या जगातल्या घटनांचा कार्यकारण भाव गूढ आहे. प्रत्येक ठिकाणी जडाचा विचार करून सर्व गोष्टींचा अर्थ समजणार नाही. त्यासाठी भगवंताची उपासना अवश्य आहे. काही दिवसांनी सांगलीला त्या मुलावर खटला झाला आणि तो निर्दोषी सुटला. बाईने पादुका पाण्यातून बाहेर काढल्या आणि त्यांची मोठी पूजा केली. इकडे श्री महाराजांच्या पायांची सूज आपोआप उतरली. 1.5 महिना गेल्यानंतर ती बाई स्वतः गोंदवल्यास आली. त्यावेळी ह्या गोष्टींचा उलगडा सर्वांना झाला. तर अशा रीतीने एका साधकाला एका महाराजांची अनुग्रहित महिला तिच्या मुलाला निर्दोष असताना सुद्धा त्याच्यावरती खटला भरला होता. तर त्यामुळे ती अत्यंत चिंताग्रस्त होती आणि तिने महाराजांच्या पादुका पाण्यात ठेवल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून सांगलीमध्ये ही घटना घडली आणि सांगलीमध्ये तिने आपल्या घरात महाराजांच्या पादुका तिने तिच्या तामना पाण्यात ठेवलेल्या आहेत आणि गोंदवलेमध्ये महाराजांना सूज आलेली आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. आपले संत आपल्या साधकांशी किती एकरूप झालेले असतात आणि त्यांची सर्वज्ञता, सर्व व्यापकता किती असते हे आपणाला ह्या घटनेतनं पुन्हा लक्षात येते आणि त्या गारव्याचा परिणाम महाराजांवरती झाला आणि महाराजांचे पाय सुजू लागले, अचानक सुजू लागले आणि त्यामुळे त्यावरती अनेक उपाय साधक आपले आपले करत होते. कोणी पाय गरम राहावेत म्हणून त्यांच्या पायामध्ये हे लोकरीचे मोजे घातले. तर लोक त्यांचे पाय त्यांच्या पाद्यपूजा करण्यासाठी येत असतील तेव्हा त्या सॉक्स सहित महाराजांचे पाय धुवायचे. तर तरी इथे खेड्यापाड्यातली माणसं तेवढं ज्ञान नाही किंवा आणि महाराजांना त्यांचे सॉक्स काढा असं म्हणायचं, पण असं कसं होईल. त्याच्यामुळे त्याच्यावरतीच पाणी धुवून पाणी घालून ते त्या पायाचं पूजा करत होते. तर ह्या पद्धतीने मग ते सॉक्सही काढून टाकले. एक डॉक्टर आले, त्यांनी पण पाहायला इतकी सूज आहे तर औषध घेतलं पाहिजे, औषध देऊन गेले. परंतु इथे महाराजांनी खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा एखादा, इथे महाराज काय सांगतायत की आत रोग झाला म्हणजे त्याची काही लक्षणे बाहेर दिसतात हे खरं आहे, पण ती लक्षणे बाहेर दिसतात म्हणून आतमध्ये तो रोग आहेच असे म्हणता येत नाही. आता महाराजांना जी सूज आली होती, महाराज कारण जाणत होते, कारण महाराज अंतर्यामी आणि महाराज सदैव सूक्ष्मात विदेही अवस्थेत वास करत होते. म्हणजे पूर्ण आत्मस्थितीतच महाराज आपले सर्व संत प्रत्येक क्षणाला जगत असतात. आपणाला असं वाटतं ते आपल्यासारखेच आहेत, आपल्याशी बोलतायत म्हणजे आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत ते जगतायत, पण तसं नसतं. तर संतांची आतून तार जुळलेली असते, पूर्णतः आत्मस्थितीमध्ये ते असतात आणि त्यामुळे महाराज अंतर्ज्ञानाने जाणत होते की माझ्या शरीरावरती हे लक्षण दिसत आहे, परंतु ह्या लक्षणाचं कारण हे शरीराच्या आतमध्ये नाही आहे. हे महाराजांनी जाणलं होतं. महाराज जाणून होते की त्या पादुका तिथे पाण्यात ठेवलेल्या आहेत, त्याचा परिणाम इथे त्यांच्या पायावरती झालेला आहे. म्हणजे ती पादुका ठेवणारी स्त्रीसुद्धा किती मनोभावे महाराजांना आठवण करत होती आणि तिथे त्या पादुका तिने
किती तिची भावना पण किती श्रेष्ठ होती, की ती महाराजांशी तीही तेवढीच एकरूप झालेली होती. आणि महाराज जसे आपल्या साधकांशी एकरूप होते, तसेच ही स्त्रीसुद्धा त्यांच्याशी एकरूप झाली होती. त्यामुळे तिथे तिने पादुका ठेवलेलं ते पाणी, त्याची बाधा महाराजांना गोंदवलेमध्ये झालेली आहे. अर्थात महाराजांना त्रास झाला त्यामुळे. पण ह्या स्त्रीची भावना पण किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि आपले संतसुद्धा आपल्या साधकांसाठी ते सोसतात, सहन करतात. म्हणजे हे आपणाला इथे दिसतं आहे. तर इथे महाराज आपल्याला एक खूप मोठं उदाहरण, खूप मोठं सूत्र सांगतायत, की जरी इथे सूज दिसत असली तरी ती सूज ही शरीरातल्या विकारांमुळे, शरीरातल्या दोषांमुळे नव्हती, तर ही त्या पाण्याच्या गारव्यामुळे होती. आणि जसं तिने तो खटला, त्याचा निकाल लागला, तो मुलगा निर्दोष सुटला आणि त्या पादुका त्यांनी बाहेर काढल्या, तसं मग महाराजांची ती सूज हळूहळू 1-2 दिवसात, जे काही 2-4 दिवसात ती ओसरली. तर हे महत्त्वाचं आहे. अनेकदा आपल्याला आपल्या शरीरामध्ये काही लक्षणं दिसतात. अनेकदा आपल्याला कधी-कधी काही लक्षणं दिसतात आणि आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो किंवा काही एक्स-रे करू, सोनोग्राफी करू, तर त्यावेळेला तिथे कोणतंही कारण दिसत नाही. आणि मग त्यावेळेला डॉक्टरांना पण आता समोर आपल्याला लक्षणं दिसतायत आणि तिथे एक्स-रे, ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन, MRI ह्याच्यात काहीही कारण दिसत नाही. परंतु डॉक्टरांना पण तितकं सूक्ष्म ज्ञान नसतं. ह्या शरीराच्या किंवा ह्या तपासण्यांच्या पलीकडचं सूक्ष्म ज्ञान डॉक्टरांनाही नसतं आणि पेशंटलाही नसतं. त्यामुळे पेशंट जो त्रास झालेला आहे, होत असतो, तो त्रास असतो, नाही असं नाही, परंतु त्या त्रासाचं कारण जरूर नाही की प्रत्येक वेळेला शरीरातच सापडलं पाहिजे. त्या त्रासाचं कारण आपल्या मनात असू शकतं, त्या त्रासाचं कारण आपल्या एखाद्या विचारात असू शकतं, त्या त्रासाचं कारण आपल्या एखाद्या कर्मात असू शकतं, की जे आपण अनंत जन्माचं कर्म केलेलं आहे, त्याच्यामध्ये चांगली वाईट सगळी कर्म केलेली आहेत. तर एखाद्या कर्माचा परिणाम म्हणून आत्ता एखादी यातना सोसण्याची वेळ आलेली असेल आपल्याला, तसंही असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ह्या गोष्टी असतात. म्हणूनच इथे जे शीर्षक दिलंय ह्या घटनेचं, ते बाबांनी शीर्षक दिलंय, की कार्यकारण भावाचा गूढपणा. त्यामुळे प्रत्येक जेव्हा एखादी घटना दिसते, त्याचं कारण आपल्याला समजेलच असं नसतं. जे दिसतंय त्याच्यात आपल्याला सापडेलच असं नसतं. तर त्याचं कारण एखाद्या गूढ गोष्टींमध्ये असू शकतं. त्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की कारण आपल्याला दिसत असेल, एखादं लक्षण दिसलं आणि त्याचं कारण तपासण्यात आलं, वेगवेगळ्या तपासणीत पण आलं, तरीसुद्धा आपल्याला नामाचं अनुसंधान करायचं आहे. आणि जर कारण त्याच्यात नाही सापडत आहे, तर आपण घाबरून गोंधळून न जाता आपण आपलं नामस्मरण, नामजप, आपण मनन, श्रवण, कीर्तन ह्या गोष्टी आपल्याला वाढवायच्या आहेत. कारण ते खरं औषध आहे. ह्या ज्या गूढ गोष्टी असतात, त्या गूढ गोष्टींचा निचरा होण्यासाठी कोणतंही औषध, जगातलं कुठलंही केमिकल काम करणार नाहीये. आणि त्यामुळे डॉक्टरसुद्धा डोकं खाजवेल, की आत्ता आपण डॉक्टरकडे गेलो तर एक लिस्ट देईल औषधांची. पुढच्या वेळेला परत गेलो तर तो बिचारा म्हणेल, की "अरे बापरे! आता हे दिलंय, परत आता मी काय?" परत दुसरी लिस्ट औषधांची येईल. बरं, तो डॉक्टरकडून बरं होत नाही म्हणून आपण अजून दुसरा डॉक्टर, मग ॲलोपॅथीकडून बरं होत नाही म्हणून आयुर्वेद, मग आयुर्वेदाकडून नाही होमिओपॅथी, मग अजून निसर्गोपचार, मग अजून काय-काय. तर हे सगळं आहे. तर कारण असेच आहे, की हे आता महाराजांनी खूप मोठं, महाराज जाणत होते त्यांना जे त्रास होतो त्याचं कारण काय. आता ही गोष्ट अशीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला पण अनेक त्रास होतात, तेव्हा आपण समजून जायचं, कुठेही न घाबरता आपण आपल्या शक्ती कशी वाढेल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज जे आजार दिसतात, त्या आजारांमध्ये, प्रत्येक आजारामध्ये कारण सापडेलच असं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्यावरती वेगवेगळ्या औषधांचा प्रयोगच डॉक्टर करत असतात आणि त्यांना त्याशिवाय दुसरा मार्ग पण नसतो. त्यात डॉक्टरचा दोष नाही आहे. परंतु आपण स्वतःला खूप मजबूत करणं आवश्यक आहे. आणि खरं जे औषध आहे, की जे आपणाला ह्या शरीराला, मनाला पण तारून नेणार आहे आणि ह्या जीवनाला तारून नेणार आहे आणि जन्मोजन्माला ते आपल्याला मदत करणार आहे, ते औषध घेणं आवश्यक आहे.
डॉक्टरला दाखवायचे, सगळं तपास करायचं ते आहेच आहे. परंतु तेवढ्यावर आज काम होणार नाहीये. तर आपणाला आपल्या संतांनी जो मार्ग दाखवलाय त्याच्यावरती चालणं आणि ते औषध प्रत्यक्षात घेणं, स्वतः नाम घेणं, म्हणजेच ते औषध घेणं, संतांना वापरणं, त्या शक्तीला वापरणं हे आपल्याला करायला आवश्यक आहे. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्यासाठीच आपण थोडे दिवस नंतर जेव्हा यात्रेला जाणं होईल त्यावेळेला आपण प्रत्येकाने एक जणांनी नामस्मरण करायचं आणि काही लाजायची किंवा घाबरण्याची किंवा कुठलीही दडपणाची आणण्याची जरूर नाही. आपल्या आतून जसं होईल, प्रत्येकाचा सूर आणि प्रत्येकाचा बोलण्याची ठेवण वेगळी असेल. आता माझं नाम वेगळं आहे. स्नेहलच्या मुलांचं आणि ती लहानपणापासून महाराजांकडे जाते. परंतु अनुग्रह तिचा जेव्हा आपण महाराजांचं वाचन केलं होतं ते त्याच्यानंतर झालेलं आहे, मुलांचं पण आणि तिचं. तर त्यामुळे तिची ठेवण गोंदवलेत जसं बोललं जातं तसं आहे. माझी ठेवण वेगळी आहे. मला तर इथे आपण वेगवेगळे असू, कोण महाराजांच्या अनुग्रहित असतील किंवा कोण नसतील, तरी आपण त्यांचं आपण अभ्यास करतोय तर आपण त्यांचं नाम आपल्याला आतून कारण आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये जी प्राणशक्ती काम करते त्या शक्तीला आवश्यक सूर, आवश्यक भाव हे महाराज त्यावेळेला त्या हृदयामध्ये उपस्थित असतात तर तो देणार. आणि त्यामुळे ते औषध काय असतं हे जसं आता मी असं म्हणजे हे ह्याला आपण जे नाम जप करतो ते तर खरं त्याला नामसंकीर्तन म्हटलं पाहिजे. जेव्हा मानस जप करतो तो अजून सूक्ष्मपणे जातो, परंतु नामसंकीर्तन जेव्हा आपण बोलून करतो सगळेजण असताना आणि प्रत्येकजण ते बोलून करतो त्यावेळेला त्याचा परिणाम एक वेगळा असतो आणि तो परिणाम पण खूपच कल्याणकारी आहे. शरीर, मन, बुद्धी, चित्त ह्या सर्वावरती तो परिणाम काम करत असतो. तर त्यामुळे आता मीच आत्ताच अनुभव सांगेन की माझं आता हे रोज आपण एक माळ करतोय, तर मला मध्ये विपश्यनेला जाऊन आल्यानंतर त्यानंतर आता मध्ये निंबाळला पण मी गेले होते, तेव्हा 12-13 दिवस राहिली. तर मी न टेकता आणि न हातपाय हलवता माझी बैठक होते गुरुकृपेने. परंतु त्याचा परिणाम मला असा झाला होता की माझे सांधे फार त्रासात गेले होते. आत्ता खूप 7-8 महिने त्रास होत होता. पण आता महाराजांचं नामसंकीर्तन म्हणजे वैखरीतून करण्यात आलं, तस त्या वेदना खूप कमी झाल्यात. ही कुठलंही काही न करता. तर ही अनुभूती म्हणजे हे आहे. तर त्याच्यामुळे हे औषध जात होतं आणि आपण म्हणजे घडलं ते, हा एक अनुभव आहे. तर त्याच्यामुळे आपण हे औषध घ्यावं. प्रत्येकाने ते आपण त्या दिवसांमध्ये 15 मिनिटांसाठी रोज प्रत्येक जणांनी ते अनुभवावं. म्हणजे आपण अनुभवतोय, परंतु जेव्हा सगळे एकत्रित असताना एक जण म्हणेल तर प्रत्येकाला ती संधी मिळेल आणि मग आपल्या घरी आपण तसं रोज करू शकतो. म्हणजे काही जण असे आहेत की जे नाही रोज करत म्हणजे किंवा रोज करत असतील, परंतु एक वेगळं आहे की एकत्रित आपण ते करूया. पुढे आपण वाचूयात. तर हा मोठा मुद्दा आहे. वैद्यकीय शास्त्र आणि ही काळाची गरज आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे की माणसाचे अंतरंग साधू जाणतो. गोंदवल्यात त्यावेळी एक अप्पा नावाचा चांगला अधिकारी धनगर होता. त्याचे वय 35-40च्या आसपास होते. गावांतून तो वस्त्रहीन फिरे. लोक त्याला वेडा समजून त्याची चेष्टा करीत आणि वेडा अप्पा म्हणून हाक मारीत. त्याला कोणी कितीही त्रास दिला तरी तो अगदी शांत राही. श्री महाराजांना तो दादा म्हणे आणि ते देखील तो मंदिरात आला म्हणजे त्याला आपल्या शेजारी बसवून घेत. लोकांकडून फारच त्रास झाला म्हणजे श्री महाराजांना तो म्हणे, दादा हे बघ रे कसे मला छळतात. ज्यांनी त्याला त्रास दिला असेल त्याला श्री महाराज दम देऊन सांगत, अरे तो वेडा नाही, खरे वेडे तुम्ही आहात. त्याचे अनुसंधान चांगले स्थिर झालेले आहे. त्याला त्रास देणे हेच खरे पाप आहे. एक दिवस गावामधील कोणी एका माणसाने अप्पाला 2 रट्टे मारले. हे श्री महाराजांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी त्या माणसाला मंदिरात बोलावून आणले व त्याची चांगली खरडपट्टी काढली. तो परत गेल्यावर वामनराव ज्ञानेश्वरी बोलले, महाराज मनुष्याची पारमार्थिक योग्यता कशी ओळखावी? श्री महाराजांनी उत्तर दिले, खरे म्हटले तर मनुष्याची योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते. साधूंना माणसाचे अंतरंग समजते, म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कोणालाही नावे ठेवू नयेत. तरी अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेमध्ये जातो यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते. त्याची प्रचिती मी दाखवीन.
आता हा वेडा आहे तो कपडे अगदी निर्वस्त्र पण फिरायचा गावात. पण तो महाराजांना प्रिय होता आणि कोणी त्याला त्रास देऊ लागला तर तो महाराजांकडे येऊन सांगायचा सुद्धा, की "महाराज बघा हे मला त्रास देत आहेत." तर इथं महाराज खूप महत्त्वाचं सांगतायत, की परंतु महाराज त्याच्यावरती प्रेम करत होते आणि सांगत होते, की तो वेडा नाही आहे आणि त्याचं आतमध्ये तो खूप स्थिर आहे, हे महाराज सांगत होते. म्हणजे बाकी सगळी दुनिया त्याला त्याच्या बाहेरच्या अवतारावरून अ, तो कसा वेडा ठरवत होती. पण असं असताना महाराज सांगतायत, की महाराज काय म्हणतायत, "अरे तो वेडा नाही. खरे वेडे तुम्ही आहात. त्याचे अनुसंधान चांगले स्थिर झालेले आहे. त्याला त्रास देणे हेच खरे पाप आहे." जगाला जो वेडा वाटतोय तोच महाराजांना असा दिसतोय, की त्याचे अनुसंधान स्थिर झालेले आहे. त्याला त्रास देणे हेच खरे पाप आहे. तो वेडा नाही तर तुम्ही वेडे आहात. तर आता महाराज इथे सांगतायत, की खरे म्हटले तर मनुष्याची योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते. साधूंना माणसाचे अंतरंग समजते. म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कोणालाही नावे ठेवू नयेत. तरी अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेमध्ये जातो यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते. याची प्रचिती मी दाखवीन. 2 महिने होऊन गेल्यानंतर पुण्याचे पोतनीस गोंदवल्यास आले. त्यांना अर्धांगवायू झालेला होता. 8-10 दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना रामासमोर निजविले आणि विचारले, "बापूसाहेब समाधान आहे ना?" "बापूसाहेब समाधान आहे ना?" बापूसाहेबांनी मानेनेच होय म्हणून सांगितले. श्री महाराज पुन्हा बोलले, "रामरायाने तुमचे कल्याण केले आहे. यावेळी मागे कशाकडे पाहू नये. मनामध्ये राम राम म्हणावे." बापूसाहेबांनी त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. बाजूच्या मंडळींना श्री महाराज म्हणाले, "दोघांनी येथे जागत बसावे. रात्री त्यांची टाळू फुगायला लागेल." काय सांगतायत इथे, की बघा 2 महिने होऊन गेल्यानंतर अ, पुण्याचे पोतनीस गोंदवल्यास आले. त्यांना अर्धांगवायू झालेला होता. 8-10 दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना रामासमोर निजविले आणि विचारले, "बापूसाहेब समाधान आहे ना?" बापूसाहेबांनी मनानेच होय म्हणून सांगितले. श्री महाराज पुन्हा बोलले, "रामरायाने तुमचे कल्याण केले आहे. यावेळी मागे कशाकडे पाहू नये. मनामध्ये राम राम म्हणावे." बापूसाहेबांनी त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. बाजूच्या मंडळींना श्री महाराज म्हणाले, "दोघांनी येथे जागत बसावे. रात्री त्यांची टाळू फुगायला लागेल. त्यावेळी मला हाक मारावी." त्याप्रमाणे 4 माणसे त्यांच्या शेजारी नामस्मरण करीत जागत बसली. रात्री 12:30 वाजून गेल्यावर बापूसाहेबांची टाळू फुगू लागली. श्री दामरे यांनी श्री महाराजांना बोलावून आणले. त्यांनी बापूसाहेबांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन त्यांना रामाचे तीर्थ पाजले. वामनरावांना जवळ बोलावून ते म्हणाले, "वामनराव, वामनराव, काय योग्यतेचा हा जीव आहे ते बघा." टाळू बरीच फुगून वर आल्यावर बापूसाहेबांनी श्री महाराजांकडे डोळे उघडून एकदा पाहिले. नंतर टाळूला बारीकसे भोग पडले आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांचे डोके खाली ठेवून श्री महाराज म्हणाले, "योगी लोक ज्याप्रमाणे देह ठेवतात त्याचप्रमाणे आज यांनी प्राण सोडला. त्यांना अर्धांगवायू झाल्याने योगाभ्यास करणे शक्यच नव्हते, परंतु मी खात्रीने सांगतो ते अखंड नामस्मरण करीत असत. योगाने जे साधते तेच अखंड नामस्मरणाने साधते, यात संशय नाही. हा साधा मनुष्य नामाच्या आधाराने मोठ्या योग्यतेला पोचला. अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे. नामामध्ये फार सामर्थ्य आहे. कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही. याला काय करावे? ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे. परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे. तर इथं हे साधक आहेत त्यांना अर्धांगवायूचा झटका आलेला आहे आणि मग ते गोंदवल्यात आलेत. महाराजांनी तिथे ते 8-10 दिवस राहिलेत आणि महाराजांना लक्षात येते त्यांचा अंतकाळ आलेला आहे. महाराज त्यांना सांगतायत, की "तुम्हाला समाधान आहे ना?" तर तेही हो म्हणून सांगतायत आणि मग ते म्हणतायत, की "मग अनुसंधानात राहा. मागे कशाची काळजी? मागे पाहू नका." आणि हे सांगून महाराज 2 जणांना सांगतायत, की "तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष द्या आज रात्री आणि ह्यांची टाळू फुगेल." आणि थोड्या 12-12:30 पर्यंत त्यांची टाळू फुगू लागते आणि ती फुगल्यानंतर महाराज सांगतात, की "मला बोलवा." आणि मग महाराजांना बोलवतात. महाराज त्यांना
मांडीवर घेत आहेत आणि ती टाळू जशी फुगते फुगू लागली अजून फुगल्यानंतर महाराजांनी त्यांना हाक मारली आणि ते महाराजाकडे पाहत आहेत आणि नंतर त्यांच्या टाळूच्या इथून एक छोटंसं भोग पडून तिथून त्यांचे प्राण निघून जातात. तर ही योगिक आहे सहस्रारातून, ह्या इथून प्राण जाणं ही खूप मोठी योग अवस्था आहे आणि ती ह्या साधकाने साधली होती आणि केवळ नामाच्या आधारे ही योगिक अवस्था साधू शकतो हे महाराजांनी प्रत्यक्ष दाखवले. आता ही व्यक्ती आता पाहायला गेलं तर कोणालाही वाटेल अरे अर्धांगवायू झाला, इतकं नामस्मरण करतायत तरी अर्धांगवायू झाला असं दिसणाऱ्याला कोणालाही 99% लोक हाच विचार करणार. परंतु अर्धांगवायू झाला तो प्रारब्धाचा भाग आहे. पण तो जरी झाला असेल तरी मनाला अर्धांग नव्हता झालेला. मन त्यांचं सतत अनुसंधानात होतं आणि हे अनुसंधानात मन असल्यामुळे त्यांचा अंतिम काळसुद्धा त्या योगिक अवस्थेमध्ये अनुसंधानात झालेल्या ही खूप उच्च कोटीची योगिक अवस्था आहे की इथून प्राण निघून जाणं, डोळ्यातून निघून जाणं ही श्रेष्ठ आहे, इथून निघून जाणं ही श्रेष्ठ आहे, दोन्ही भुवयांच्या मधून, डोळ्यातून, तोंडातून. तर हे विशेषतः डोळ्यांतून आणि दोन्ही भुवयांच्या मधून. पण ही अवस्था फार लाखामध्ये एकाला साधली जाते, करोडोंमध्ये एकाला ती ह्या साधकाने साधली होती आणि दिसताना बाहेरून रूप काय होतं अर्धांगवायूचं, परंतु साधली कोणती अवस्था, योगिक उच्च अवस्था साधलेली आहे. तर हे इथे महाराजांनी उदाहरण सांगितलेलं आहे की आपल्याला बाहेरून अर्धांग झालेला तो रुग्ण दिसत आहे, परंतु आतमध्ये त्यांनी जे साठवलेलं आहे आणि जे चालू आहे ते आपल्याला अंतकाळी दिसतं आणि अंतकाळावरून कोणी काय आयुष्यभराचा लेखाजोखा केला आहे तो सुद्धा समोर येतो. त्याची यात्रा संपत असताना तो ज्या अवस्थेत संपवतो ते महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण व्यवस्थित असताना आपण जितकं होईल तितकं आपण अनुसंधानात किंवा आपण सतत ह्या संतांच्या शिकवणीच्या आधारे जगण्याचा प्रयत्न करावा. किती आपल्याला शारीरिक त्रास असतील किंवा मानसिक काही त्रास असतील किंवा आर्थिक काही त्रास असतील किंवा नातेसंबंधाचा पण काही त्रास असतील, ते प्रारब्धाने प्रत्येकाला काही ना काहीतरी असतील, ते असे नात का ते एका बाजूला असतील त्याचं काही कारण हे बदलणारे आहेत, तर परंतु दुसऱ्या बाजूला आपण आपलं हे आपल्या संतांची साथी ठेवत त्यांना धरून राहणं आवश्यक आहे. पुढे सांगते की रामाचा अश्रुपात गोंदवल्यास श्री रामरायाने एकंदर 3 वेळा अश्रू गाळले. सन 1897 साली श्री महाराज एकाएकी नैमिषारण्यात जाण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळी प्रथम रामरायाच्या डोळ्यांना पाणी आले. सन 1909 साली श्री महाराजांना प्लेग झाला त्यावेळी दुसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यांत अश्रू दिसले आणि सन 1913 साली 20 डिसेंबर रोजी म्हणजे देह ठेवण्याच्या अगोदर 4 दिवस श्री महाराज भजन करीत असता पुन्हा तिसऱ्यांदा रामाने डोळ्यांतून पाणी काढले. सन 1909 साली गोंदवल्याच्या आसपासच्या गावांमध्ये प्लेगने नुसता धुमाकूळ मांडला होता. खुद्द गोंदवल्यात प्लेगची लागण अजून नव्हती, पण एके दिवशी संध्याकाळी श्री महाराजांना सपाटून ताप भरला. रात्रीच्या रात्री त्यांच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गाठी येऊन गळ्यात खूप सुजला. याच वेळी मंदिरात सप्ताह सुरू होता. श्री महाराज गळ्याभोवती गळपट्टा गुंडाळून व दुलई पांघरून खोलीमध्ये पलंगावर पडलेले असत. लोकांचे जाणे येणे, खाणेपिणे, गप्पा गोष्टी चालूच होत्या. श्री महाराजांना प्लेग झाला आहे ही बातमी दहिवडीच्या मामलेदाराला कळली, म्हणून तो त्यांना भेटण्यास निघाला. मामलेदार येणार आहे हे समजल्यावर श्री महाराजांनी बैठक घालण्यास सांगितले. थोड्या वेळाने तो आला व बसला. श्री महाराज खोलीतून बाहेर आले आणि त्यांच्या शेजारी बसले. हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मामलेदार म्हणाला, महाराज मी आपल्याला एक विचारू का? ते म्हणाले, वा रावसाहेब, आपण काहीही विचारू शकता. तो बोलला, मी असे ऐकले की आपल्याला प्लेग झाला आहे. तसे असेल तर गावातल्या लोकांना गाव सोडून रानात जाणे जरूर आहे. तसा हुकूम मी देईन. श्री महाराजांनी फरगुल घातला होता. त्याची बाही वर करीत ते म्हणाले, बघा काय शिंचे लोक वात्रट आहेत. काय वाटेल ती बातमी उठवितात. आपला हात मामलेदारांसमोर नेऊन ते पुढे म्हणाले, रावसाहेब आपणच बघा, मला ताप तरी आहे का? त्याने त्यांचा हात आपल्या हातात घेऊन पाहिले तर त्यांचे अंग अगदी थंडगार होते. दोन्ही बाजूंना गाठी येऊन इतका सुजलेला गळा त्यावेळी अगदी पूर्णपणे नेहमीसारखा होता. श्री महाराजांना प्लेग झालेला नाही अशी खात्री झाल्यावर
खाणेपिणे होऊन मामलेदार निघून गेला. तो गेल्यावर श्री महाराज देखील खोलीत गेले. त्यांनी फरगुल उतरवून ठेवला आणि पाहता पाहता पुन्हा त्यांचा गळा पूर्ववत सुजला व शरीर तापाने फणफणले. गळ्याला गळपट्टा बांधून व दुलई पांघरून ते पहिल्यासारखे कणावयास लागले. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी 12 वाजता रामाच्या समोर 4 माणसे सप्ताहाचे भजन करीत होते. 4 माणसे सप्ताहाचे भजन करीत होती. सर्वजण पाळीपाळीने रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम म्हणत उभे होते. त्यांच्यापैकी गणपतराव दामले रामाच्या समोर असलेल्या लाकडाच्या कठड्यावर आपले कोपर ठेवून रेलून उभे होते. हळूहळू झांज वाजवणे चालू होते. इतक्यात गणपतरावांचे लक्ष अगदी सहज रामाच्या तोंडाकडे गेले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण श्री रामरायाच्या डोळ्यांतून स्पष्टपणे अश्रू येत होते. श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट आधी घातली पाहिजे म्हणून त्यांनी हातांतली झांज खाली ठेवली. खोलीचे दार अर्धे लोटलेले होते. आतून गरम हवा बाहेर येत होती आणि श्री महाराजांच्या कणण्याचा आवाज येत होता. गणपतरावांनी दारावर टकटक केले. तेव्हा कोण आहे असे श्री महाराजांनी विचारले. गणपतराव आत गेले व म्हणाले, महाराज, रामाच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. हे ऐकून श्री महाराज असं म्हणाले आणि जानकी जीवनस्मरण जय जय राम करून लगेच उठून बाहेर आले. त्यांनी आपली सोवळ्याची लंगोटी मागून घेतली आणि ती नेसून ते चौरंगावर चढून रामरायासमोर उभे राहिले. हातांतल्या रुमालाने श्रीरामाचे गाल अत्यंत प्रेमाने व कोमलपणाने पुशीत ते म्हणाले, रामा, मला ताप आला म्हणून तुला इतके का वाईट वाटते? मला बरे वाटेल. रामाशी हे शब्द हलक्या आवाजात बोलून नंतर ते मोठ्याने म्हणाले, गोपाळरावाने काय रंग लावला आहे. सगळा रंग ओघळून आला आहे. तरी रामाचे अश्रू पुसणे त्यांचे चालूच होते. श्री महाराज खोलीतून बाहेर येतानाच बरीच मंडळी रामाला पाहण्यास जमली होती. त्यामध्ये भाऊसाहेब केतकर होते. त्यांच्याकडे पाहून श्री महाराज बोलले, भाऊसाहेब, तुम्ही इंजिनियर आहात, नीट बघा मागे कुठे पाणी बिनी नाही ना? नाहीतर तेच पाणी इथून बाहेर पडायचे. भाऊसाहेब अर्थात गप्प उभे राहिले. जवळजवळ 25 मिनिटे रामाच्या डोळ्यांतून पाणी येत होते. त्याचा डोळा पुसला की लगेच पुन्हा त्यामधून पाण्याचा एक मोठा थेंब बाहेर येई असे दोन्ही डोळ्यांतून पाणी आले. पाणी थांबल्यानंतर रामाचे कपडे बदलले. श्री महाराज खोलीत परत जाण्यास निघाले तेव्हा इतकेच बोलले, ही गोष्ट बाहेर कोणाला कळवू नका. उद्या रामाचा दुधाचा अभिषेक करावा. असली बातमी पसरल्या वाचून राहत नाही. त्यानंतर येणाऱ्या केसरीमध्ये ही बातमी छापली होती. रामरायाची ही मूर्ती आज देखील तेथे उभी आहे. आम्ही ती पुष्कळ वेळा पाहिली आहे, परंतु आमचे प्रेमचक्षु उघडलेले नसल्यामुळे आम्हाला त्या रामामध्ये खरा राम दिसत नाही. त्याला रामाचा इलाज नाही. श्री महाराज एकदा भजन करीत होते. बरीच मंडळी जमून भजन अगदी रंगात आले. श्री महाराज नाचत नाचत येऊन मारुतीच्या जवळ थांबले. रघुपती राघव स्वरूप सुंदर, जय सीताराम जय सीताराम असे भजन सांगत ते रामाकडे टक लावून बघत होते. इतक्यात रामाच्या हातात मधील बाण उडाला आणि त्यांच्या समोर येऊन पडला. त्यांनी तो उचलून आपल्या कपाळाला लावला आणि ते म्हणाले, 4 दिवस स्वारीच्या हातात बाण देऊ नका. तर हे आहेत की महाराजांना त्रास झाल्यामुळे महाराज रामरायाच्या मूर्तीशी इतके एकरूप झाले होते की त्या मूर्तीतील चैतन्य जागृत होऊन महाराजांना ज्या वेदना होत होत्या त्या वेदना त्या मूर्तीने जाणल्या. जड मूर्ती आपल्याला वाटते, परंतु महाराजांची एकरूपता एवढी होती त्या मूर्तीसोबत. सगुण रूपामध्येच महाराज भगवंत आहेत अशा दृष्टीनेच महाराजांनी त्या मूर्तीवरती प्रेम केलं होतं आणि त्यामुळे महाराजांवरती सुद्धा त्या मूर्तीचं प्रेम जडलेलं होतं आणि त्यामुळे महाराजांना त्रास झाला तसं त्या मूर्तीच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. आणि इथे भजन करताना इतके महाराज रंगात आले होते आणि त्याची ते जी ऊर्जा आहे त्या मूर्तीने पण तिलाही ती जाणवली आणि जो बाण होता मूर्तीला तर तो महाराजांच्या इथे येऊन पडलेला आहे. तर ते खूप महाराज विनोद करतायत की 4 दिवस आता हातात बाण देऊ नका, कारण 4 दिवस स्वारीच्या हातात बाण देऊ नका. तर इथे
महाराजांनी अशा रीतीने हे संत जडामध्ये जे चैतन्य आहे, जी भगवत शक्ती आहे, ती ते पाहू शकतात, अनुभवू शकतात आणि तिच्याशी एकरूप होऊ शकतात. हे संतांचं सामर्थ्य आहे. आता पुढे सांगते. आणि त्याचबरोबर जो अधिकारी आला होता त्यांना भेटायला, की खरंच त्यांना प्लेग झाला असेल तर गावातल्या लोकांना दूर राहणं आवश्यक आहे, नाहीतर तो पसरेल. तर त्या अधिकाऱ्याच्या समोर महाराजांनी ती प्लेगची गाठ तिथे दिसत नाही आहे, महाराजांचा ताप नाही आहे. तर हे योगिक सामर्थ्य आहे, की त्यावेळापुरतं महाराज पूर्णतः स्वस्थ आहेत हे तिथे त्यांना दर्शवलं आहे. आणि पुन्हा महाराज आता तो फरगुल जो आहे त्यांचा, ते जे घालत होते, तर ते सुद्धा किती महाराजांच्या स्पंदनांनी परिपूर्ण झालं असेल. तर ही फरगुलाच्या संदर्भातली ही अजून दुसरी एक घटना सांगतायत. मगाशी फरगुलाच्या संदर्भातली होती, की फरगुल घातला आणि त्याच्यानंतर जे तो त्याच्यामध्ये काहीही नव्हतं आणि समोर येणाऱ्या सुवासिनींना महाराजांनी एक एक खण दिलेला आहे. एक एक खण अशा पद्धतीने म्हणजे महाराजांच्या वस्तू आणि महाराज हे सर्व अद्भुत शक्तीने भरलेलं होतं. हे इथे पुन्हा फरगुलाची घटना इथे आपल्याला दुसरी घटना, दुसरी किंवा ही आत्तापर्यंत वाचल्यातली फरगुलाच्या संदर्भातली पण एक अजून घटना आहे. पुढे सांगते, श्री महाराजांचे अंतर्यामित्व. गोंदवल्या स्वयंपाकघरामध्ये खऱ्या काम करणाऱ्या 3 बायका होत्या. पहिली मुक्ताबाई, दुसरी गंगूताई आणि तिसरी काशीताई. इतर बायका आणि पुरुषसुद्धा कामे करीत असत, पण या तिघीजणी देहाकडे न पाहता सारख्या चुलीपाशी खपत असत. एक एक जण 8-8 पायली पिठाच्या भाकऱ्या भाजीत. मुक्ताबाई ही बालविधवा असून श्री महाराजांच्या दूरच्या नात्यांतली होती. ती होती शरीराने सडपातळ व दिसण्यात अशक्त, पण भाताची मोठमोठी तपेली चरावरून ती एकटी उचलून बाजूला ठेवायची. या तिघी जणींवर श्री महाराजांचे विशेष लक्ष असे. एकदा मुक्ताबाई दत्त मंदिरात जाऊन बसली. सकाळची 9 वाजण्याची वेळ होती. सहज तिच्या मनात आले की आज आपण गव्हाची खीर खावी. सहज आलेला हा विचार ती विसरून गेली. पण इकडे राम मंदिरात श्री महाराज स्वयंपाकघरात गेले आणि म्हणाले, गंगूताई, आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा. त्याप्रमाणे गव्हाची खीर तयार झाली आणि मंडळींची पाने मांडण्यास सुरुवात झाली. इतक्यात श्री महाराज पुन्हा स्वयंपाकघरात गेले. त्यांनी गंगूताईंकडून एक मोठे फुलपात्र भरून खीर घेतली. त्यावर पान झाकण घातले आणि ती घेऊन स्वतः दत्त मंदिरात जाऊन मुक्ताबाईला ते म्हणाले, मुक्ताबाई, ही घे खीर, पोटभर खा आणि आणखी लागली तर निरोप पाठव. सहज मनात आलेली गोष्ट श्री महाराजांनी इतक्या प्रेमाने पुरवलेली पाहून त्या बाईच्या डोळ्यांना पाणी आले. ती म्हणाली, महाराज, माझ्या बापाने देखील असे माझे लाड पुरवले नाहीत. मी आपल्याला काय सांगू. एकदा गोंदवल्यास निरूपणाला बसले असता श्री महाराज म्हणाले, एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले तर ती तुम्ही मारुतीला सांगा, म्हणजे ती मला आपोआप कळेल. काय सांगतात, एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले तर ती तुम्ही मारुतीला सांगा, म्हणजे ती मला आपोआप कळेल. बेळगावचे बळवंतराव घाणेकर यांनी हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला. गावी परत आल्यानंतर रोज संध्याकाळी ते मारुतीच्या दर्शनास जात आणि कोणास कळू न देता अगदी हलक्या आवाजात ते त्याची प्रार्थना करीत की, मारुतीराया, माझे षडविकार माझ्या ताब्यात दे. 1 वर्षभर असा क्रम चालला. त्यानंतर ते पुन्हा गोंदवल्यास आले. एक दिवस श्री महाराज निरूपणाला बसले आणि कामक्रोधादी विकारांबद्दल बोलण्यास त्यांनी आरंभ केला. बोलता बोलता घाणेकरांच्याकडे सहज नजर फिरवीत ते म्हणाले, मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षडविकार कसे ताब्यात येतील. मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षडविकार कसे ताब्यात येतील. त्यासाठी भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे. हे ऐकून घाणेकरांना खूण पटली व ते हसले. श्री महाराज एकदा म्हसवडच्या बाजारात जाणार होते. पुष्कळ लोक त्यांना गायी सोडविण्यासाठी पैसे आणून देत होते. काही लोक त्यांना आपल्याकडे पान सुपारीला बोलावून व त्यांचा आदर करून त्यांना पैसे देत होते. बळवंतराव घाणेकरांची 50 रुपये देण्याची इच्छा होती, पण श्री महाराजांना एकटे गाठून कोणास न कळत पैसे द्यावे असे त्यांना मनापासून वाटत होते. म्हणून बळवंतराव सकाळपासून त्यांच्या मागे मागे राहिले. दुपारी 12 वाजायला येऊन श्री महाराजांची निघण्याची वेळ झाली
तरी ते एकटे सापडेनात. तेव्हा काय करावे असा विचार करीत ते उभे असता श्री महाराज एकदम त्यांना बोलले, बळवंतराव, मी तुमच्या पाशी ठेवायला दिलेले 50 रुपये द्या बघू. हे ऐकून बळवंतरावांनी लगेच आपले पैसे त्यांच्या हातावर ठेवले आणि श्री महाराजांनी आपला हेतू मोठ्या चातुर्याने साधून दिला याबद्दल त्यांचे कौतुक करीत राहिले. एकदा भगवी वस्त्रे धारण केलेला, गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेला व हातात कमंडलू घेतलेला एक तरुण गोंदवल्यास आला. तो कोण, कुठला, कशासाठी आला हे कोणास ठाऊक नव्हते. तो आल्यावर प्रथम त्याने श्री महाराजांचे दर्शन घेतले आणि दोघांची नुसती दृष्टादृष्ट होऊन काही भाषण न होता तो दत्त मंदिरात जाऊन उतरला. तिसरे दिवशी संध्याकाळी 5 वाजता श्री महाराज पुष्कळ मंडळींशी बोलत बसले होते. तेथे तो आला. त्याने दुरूनच त्यांना अभिवादन केले आणि म्हणाला, दत्ताच्या देवळांतच ना? श्री महाराजांनी होकार आरती नुसती मान हलवली व तो आला तसा निघून गेला. तो कोण होता आणि दत्ताच्या देवळात तो काय करणार होता हे एक त्याला ठाऊक व दुसरे श्री महाराजांना माहीत. तर ह्या घटना ज्या आहेत ह्या इथे मंदिरातील ज्या स्त्रिया, त्यामधल्या 3 स्त्रिया मुख्य होत्या, मुक्ताबाई, गंगूताई आणि काशीताई. तर ह्या स्त्रिया अत्यंत झोकून देऊन काम करत होत्या आणि त्यातल्या काशीताईंना, मुक्ताबाईंना इच्छा झाली की गव्हाची खीर खाण्याची आणि ही त्यांनी कोणाजवळ बोलली नाही. परंतु महाराजांनी त्या दिवशी गव्हाची खीर करण्याचाच प्रसाद करायला सांगितला आणि नंतर महाराजांनी स्वतः त्यांना आणून दिलाय मुक्ताबाईंना. तर हे महाराजांना न सांगता त्यांना कळलेलं आणि बरोबर ज्या दिवशी मनात इच्छा झाली त्याच दिवशी त्यांना ती खीर खायला मिळालेली आहे. त्याचप्रकारे दुसरे एक साधक आहेत की ते महाराजांनी सांगितलं होतं की जे काही सांगायचं आहे महाराजांना ते जर मारुतीला सांगितलं तर ते मला कळणार आहे, माझ्यापर्यंत पोचणार आहे. तर बेळगावचे साधक आहेत. तर ते रोज तिथल्या मारुतीच्या मंदिरात जात आणि त्याच्या कानात सांगत की माझे षडविकारांपासून मला सुटका कर, मुक्ती दे असं. तर 1 वर्षानंतर ते महाराजांना जेव्हा भेटायला येतात तेव्हा महाराज त्यांना सांगतायत की केवळ प्रार्थना करून होणार नसतं, तर प्रार्थना करून षडविकारातून मुक्तता होत नाही, तर त्यासाठी अनुसंधानही करायला पाहिजे. तर त्यासाठी अनुसंधान म्हणजेच नामाचं औषधही घ्यायला पाहिजे. इच्छा आहे की हा माझा रोग बरा झाला पाहिजे, म्हणजे मला जे षडविकारातून मुक्ती पाहिजे ही इच्छा आहे, पण सारखी इच्छाच बोलत राहिलं आणि काम काहीच नाही केलं तर तसं होणार नाही. तर त्यामुळे त्यासाठी अनुसंधान आवश्यक आहे. हे महाराजांना न सांगता ते तिथे रामाच्या मंदिरात रोज तीच प्रार्थना करत होते, परंतु करत काहीच नव्हते. आणि षडविकार दूर करण्यासाठी आपलं चित्त शुद्ध झालं तरच षडविकार आपल्याला एक एक करत हळूहळू कमी होत नियंत्रणात, संतुलनात येतात. तर आता त्यासाठीचं औषध घेतलं तरच ते होणार आहे. तर ते काही औषध घेत नव्हते, पण प्रार्थना रोज करत होते. ती महाराजांपर्यंत पोहोचत होती. बेळगावला मंदिरात केलेली प्रार्थना, मारुतीच्या कानात सांगितलेली, ती महाराजांना जशी इच्छा तशी गोंदवल्यात रोज येत होती. तर हे आहे. आणि तेही कळत होतं की हे काही करत नाही आहेत, स्वतः काही अनुसंधान करत नाही आहेत, औषध घेत नाही आहेत. तर हे तेही कळले. नंतर आहे की एक जणांना महाराजांना जेव्हा बाजारला महाराज जायचे आणि तेव्हा गायी सोडवण्यासाठी अनेक जण महाराजांकडे पैसे द्यायचे की गायींना कसायापासून सुटका व्हावी म्हणून गायी महाराज कसायांपेक्षा जास्त दराने विकत घ्यायचे आणि असं सोडवायचे. तर अनेक जण पैसे द्यायचे आणि एका साधकाला महाराजांना एकांतात पैसे द्यायचे होते, परंतु महाराजांच्या अवतीभोवती सतत माणसं होती तर तो देऊ शकला नाही. तर महाराजच समोरून त्याची इच्छा जाणतायत आणि पैसे मागून घेत आहेत. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की एक संन्यासी येतोय आणि तो महाराजांची दृष्टादृष्ट झाल्यानंतर दत्त मंदिरात थांबतोय. पुन्हा थोड्या इथे दिलंय की त्यानंतर तिसऱ्या दिवशी 2 दिवस तिथे थांबतोय. तिसऱ्या दिवशी तो संध्याकाळी महाराजांच्या मंदिरात येतोय. तिथे महाराज खूप जणांशी बोलत आहेत आणि तिथेही तो काहीच बोलत नाहीये, केवळ दृष्टादृष्ट होते महाराजांशी आणि म्हणतोय की दत्त मंदिरातच ना असं म्हणतोय आणि तो निघून जातोय.
तर त्याच्या अंतरी काय होतं हे त्याने महाराजांना मनातनं सांगितलंय, महाराजांच्या अंतरातनं त्याला कळलंय आणि फक्त खुणेने. तर हे आहे की आपले संत हे कितीही आपण दूर असू संतांपासून किंवा आता आपले संत हे सूक्ष्म रूपात असतील, समाधीस्थ झालेले असतील, तरीसुद्धा आजही आपले संत आपल्या अंतरीचे येणारी स्पंदनं सर्व जाणतात. तर ही गोष्ट आहे आणि आपण जर त्या अवस्थेत असू तर संतांचे संदेश काय आहेत, त्यांचे आपल्याप्रती काय भाव आहेत, हे सुद्धा आपण कॅच करू शकतो. म्हणजेच आपण ते पकडू शकतो, आपल्याला ते उमजू शकतात. जर आपण तितक्या त्या अवस्थेत असू तर आपल्या भावना ते जाणतात आणि त्यांना समजतात. तसंच तिथून सुद्धा ते प्रतिसाद देतच असतात. परंतु आपणाला अनेकदा समजतच नाही, कारण आपण केवळ मी माझं या कोशातच असतो, मनबुद्धीच्या कोशातच असतो. त्यामुळे त्यांनी आपल्याला संदेश दिलेले लक्षात येत नाहीत आणि कालांतराने नंतर कधी लक्षात येतात किंवा तेही येत नाहीत. तर आपण स्वतःला जर आपलं मी माझं सोडण्यासाठी आपण त्यांच्या अनुसंधानात असू तर आपणाला त्यांच्याकडून येणारे पण संदेश आपल्याला समजू शकतात. हे आजही होऊ शकतं. असं आहे. आता पुढे सांगतायत की आईचं प्रेम. महाराज मैं क्या करूं, मैं जयपुर की रहने वाली हूँ, मेरी बूढ़ी माँ उधर है, हम लोग बहुत गरीब हैं, घर में खाने को अनाज नहीं है, इसी कारण से मैं गाँव में फिरती हूँ और पैसे जमा करके अपनी माँ को भेज देती हूँ. आप साधू पुरुष हैं, गरीब निवास है, मेरे पर दया करो. त्या बाईचे हे भाषण ऐकून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले आणि त्यांनी तिला 5 रुपये दिले. आईला सांभाळ करण्यासाठी ती एवढं राजस्थान जयपूरवरून ती स्त्री त्या वेळा काळामध्ये कुठे राजस्थान जयपूर आणि कुठे गोंदवले, तर ती अशी महाराष्ट्रात पैसे गोळा करण्यासाठी ती आली आहे. केवढी मोठी गोष्ट आहे. पुढे सांगतात एक विनोदाचा प्रसंग. श्रीराम मंदिरापासून थोड्या अंतरावर एक लहान घर नुकतेच बांधून झाले होते. दुपारी 12 वाजून गेले होते आणि राम मंदिरात पाने मांडून जेवणाची तयारी चालू होती. 5-10 मिनिटे अवकाश होता म्हणून 3-4 मंडळी तशीच सोवळे नेसलेली नव्या घरात गेली आणि विड्या फुंकू लागली. श्री महाराज नेहमी पायात घालून फिरत असत, त्यामुळे ते येत आहेत हे आपोआपच कळे आणि मग लोक तंबाखूची चंची, पत्ते, पेटविलेल्या विड्या, चिलीम इत्यादी वस्तूंची आवराआवर करून समोर उभे राहत. परंतु त्या दिवशी पायात काही न घालताच श्री महाराज मंडळींना जेवायला बोलवण्यासाठी त्या घराकडे आले. एक जण आतमध्ये दाराशीच उभा होता. त्याने जोराने झुरका मारून धूर सोडला मात्र एवढ्याच समोर श्री महाराज येऊन उभे राहिले आणि त्या धुराचा सर्व लोट त्यांच्या तोंडावर गेला. श्री महाराजांना अचानक आलेले पाहून सर्वजण आधीच लाजेने चूर होऊन गेले होते. त्यात आणखी भर म्हणून फू करून ऐटीने सोडलेला धूर त्यांच्या तोंडावर गेला. मग काय विचारता, सर्वांनी आपल्या बोटांनीच बोट भाजत असून सुद्धा बिडा विझवून टाकल्या. इतक्यात श्री महाराजांनी आजूबाजूला आणि वर पाहिले. ते थोडे हसले आणि म्हणाले, काय शिंचे घर बांधतात, धूर बाहेर जाण्यासाठी खिडकी वगैरे काही व्यवस्था करीत नाहीत, जाऊ दे, चला जेवायला. असे बोलून ते मागे फिरले आणि लाजलेली ही मंडळी जेवायला गेली. जेवण चालू असता श्री महाराज बोलले, प्रत्येक माणसाला सवयीसुद्धा मोठ्या गमतीच्या असतात. जेवायला बसायच्या अगोदर कोणाला औषध घ्यायची सवय असते, तर कोणाला देवाचे तीर्थ लागते, कोणाला मंत्र म्हणण्याची सवय असते, तर कोणाची जप करण्याची सवय असते, पण कोणाला जेवायला बसण्याच्या आधी चुट्टा पिण्याची सवय असते. त्याला काय करायचे हे ऐकून ज्याची खूण त्याला पटली. तर असे हे विनोदाचा प्रसंग. पुढे सांगतात की पोथी अशी वाचावी. एकदा जेवायला बसण्यास अवकाश होता म्हणून श्री महाराजांनी भाऊसाहेब केतकर यांना नाथ भागवत वाचण्यास सांगितले. विठोबाच्या मंदिरात 4 मंडळी बसली आणि भागवताचे वाचन सुरू झाले. 10 मिनिटे वाचून झाल्यावर गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय असे नाथांनी सांगितले. ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले, पोथीचे काम झाले, पोथी पुरे. काय सांगतात की 10 मिनिटे वाचून झाल्यावर गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय असे नाथांनी सांगितले. ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले, पोथीचे काम झाले, पोथी पुरे. इतक्यात श्री महाराज आले व म्हणाले, आज पोथीमध्ये काय निघाले.
भाऊसाहेबांनी सांगितले, नाथांनी सांगितले की गुरुची आज्ञा पाळावी. हे ऐकल्यावर आम्ही पोथी बंद केली. यावर श्री महाराज म्हणाले, शाबास, ही खरी पोथी. पोथी वाचावी तर अशी वाचावी, नाहीतर एखाद्याला पोथी वाचायला सांगितले म्हणजे तो पोथीची नुसती पारायणे करीत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुला पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो. बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात. तर इथं पोथी कशी वाचायची हे सांगितलेलं आहे की आपण त्या पोथीतून आपल्या जीवनासाठी आपल्या आवश्यक हे घेता यायला पाहिजे, त्यावर मननचिंतन करता यायला पाहिजे. तर इथे गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय, असं नाथांनी सांगितलं. आणि ते आल्यानंतर तिथंच ते थांबलेत आणि पोथी त्यांनी बंद केलेली आहे. आणि ते आता आतमध्ये आपण बिंबवलं पाहिजे. गुरुवाक्य जे आहे की गुरु आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय असं. तर इथे महाराज सांगतात अनेकदा केवळ वाचन करायचं आहे म्हणून पारायण केलं जातं, त्याचा अर्थ कळत नसतो, केवळ वाचन होत असतं. तर आपल्या संतांना पोथी वाचन तशा पद्धतीने अभिप्रेत नाही, तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल अशा पद्धतीने वाचन अभिप्रेत आहे. पुढे सांगतात की महाराज तुमची सोंड कुठे कोठे आहे. एकदा श्री आनंद सागर सहकुटुंब गोंदवल्यास आले होते. त्यांचा लहान मुलगा बापूसारखा श्री महाराजांबरोबर असायचा. सगळे लोक महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागे असत. हे पाहून त्याला गंमत वाटायची. त्याने एक दिवस श्री महाराजांना विचारले, महाराज तुमचे नाव तरी काय आहे? नाव तरी काय? माझे नाव गणपती, असे श्री महाराजांनी उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, मग तुमची सोंड कुठे आहे ती दाखवा. त्याचा प्रश्न ऐकून श्री महाराज हसले आणि छातीच्या मध्यभागी हात लावून म्हणाले, ती इथे आत आहे. पण त्या उत्तराने त्या मुलाचे समाधान झाले. तर अशा रीतीने इथे आपण थांबूयात. तर अशा पद्धतीने महाराजांच्या ह्या विविध घटना आहेत. एक घटना वाचू आणि मग थांबू, कारण उद्या आपल्याला सुट्टी होईल. तर आपली एक घटना वाचू. पुढची घटना आहे, पुन्हा असे करू नका. सन 1912 सालची घटना आहे. माण प्रांतातील काही दरोडेखोरांनी वाईजवळच्या एका गावी दरोडा घातला. थोड्याच दिवसांत पोलिसांनी त्यांना धरले, त्यांच्या जवळचा माल पकडला आणि त्यांच्यावर खटला भरला. मामलेदारांनी त्यांना दोषी ठरवून प्रत्येकाला 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली. परंतु त्यापैकी दोघांवर पूर्वीच्या गुन्ह्याचेही आरोप होते, म्हणून या शिक्षेने सरकारचे समाधान झाले नाही. पुढे तो खटला साताऱ्याच्या कलेक्टरने ऐकावा असे ठरले आणि सगळ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकून साताऱ्यास आणले. त्या सुमारास कलेक्टर फिरतीवर गेला होता. अर्थात त्या गुन्हेगारांना साताऱ्याहून वडूजहून दहिवडी आणि तेथून गोंदवल्यास पोलिसांनी कलेक्टरच्या मागोमाग आणले. त्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यात होता. त्यावेळी शनिवार मोठा अभिषेक चालू होता. बरीच मंडळी तेथे जमली होती आणि श्री महाराज दत्त मंदिराचे मागे उभे होते. पोलीस आणि दरोडेखोर यांचा तांडा नदीच्या बाजूने येताना त्यांनी पाहिला. कोण आहे काय आहे म्हणून चौकशी केली, तेव्हा त्यात पवार नावाचा एक पोलीस दिसला. तो श्री महाराजांचा शिष्य असून वारंवार गोंदवल्यास येत असे. त्याला बोलावून सर्व हकीकत विचारली. ती ऐकून श्री महाराजांनी सर्वांना आपल्याकडे आणण्यास सांगितले. पवाराच्या सांगण्यावरून इतर पोलिसांनी त्या दरोडेखोरांना श्री महाराजांच्या समोर आणले. तहान भुकेने त्यांचे चेहरे अगदी सुकून गेलेले पाहून श्री महाराजांना त्यांची दया आली व ते पोलिसांना म्हणाले, मी त्यांना पोटभर जेवायला घालतो, जेवणापुरत्या त्यांच्या बेड्या काढा. पण असे करणे हा गुन्हा होतो आणि त्यामुळे आपण स्वतःच संकटात सापडू या भीतीने बेड्या काढण्यास पोलीस कबूल होईनात. तरी श्री महाराज म्हणाले, त्यांची आणि या सर्वांची जबाबदारी मी घेतो, तुम्ही यांना सोडा. श्री महाराजांचे आश्वासन ऐकून पोलिसांनी सर्वांच्या बेड्या काढल्या आणि गुन्हेगार व पोलीस पोटभर जेवले. नंतर ते दर्शनास आले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे आपण माणसे आहोत, माणसासारखेच वागावे, प्रामाणिकपणे पोट भरावे, असले व्यवहार करू नयेत. यावेळी तुम्ही सुटाल, पण पुन्हा असे करू नका. तुम्हाला रामाची शपथ आहे. पोलिसांनी त्यांना पुन्हा बेड्या घातल्या आणि कलेक्टरकडे नेले. त्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना सोडून दिले.
मोकळे झालेले ते दरोडेखोर श्री महाराजांकडे आले व त्यांच्या पाया पडले. श्री महाराजांनी रामाच्या पायावर हात ठेवून चांगले वागण्याबद्दल सर्वांकडून शपथ घेवविली आणि त्यांना निरोप दिला. याच सुमारास म्हसवडच्या आसपास रामोशी भैया नावाचा एक लुटारू होता. श्री महाराजांना तो 1-2 वेळा भेटला पण होता. तो श्रीमंतांना लुटायचा पण गरिबांना पैशासकट सर्व प्रकारची मदत करायचा. एकदा बरेच स्त्री पुरुष बरोबर घेऊन बैलगाड्या करून श्री महाराज पंढरपूरला चालले होते. अंधार पडल्यावर भैयाच्या माणसांनी गाड्या अडवल्या. श्री महाराज बरोबर आहेत हे त्यांना माहीत नव्हते. सगळी माणसे घाबरली व गडबड झाली. श्री महाराज मध्ये होते. त्यांनी भैयाला नावाने हाक मारली. भैयाने श्री महाराजांचा आवाज ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला. मग त्याने सर्व गाड्या सुरक्षित जागी पोचवल्या. त्याला व त्याच्या सर्व मंडळींना पोटभर खायला प्यायला घातल्यावर श्री महाराज म्हणाले, भैया, अरे हा काय तुझा धंदा? हे सगळे सोडून दे आणि दुसरा काही चांगला धंदा कर. तेव्हा रामोशी म्हणाला, महाराज, पैसे नाहीत, मग धंदा कसा करू? त्यावर श्री महाराज म्हणाले, इतके दरोडे घातलेस आणि पैसे नाही म्हणतोस? पण असे बोलून श्री महाराजांनी तेथल्या तेथे त्याला 500 रुपये दिले. त्याने देखील नंतर कोंबड्या पाळण्याचा धंदा केला व आपला जीवनक्रम साफ बदलला. तर अशा रीतीने हे दरोडेखोर की जे दरोडा घालायचे त्यांना महाराजांच्या आशीर्वादामुळे जी 2 वर्षांची त्यांना शिक्षा झाली होती त्यातून पण त्यांची सुटका झाली. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले होते की तुम्ही ह्यावेळी सुटाल, परंतु पुढे असा धंदा करू नका. ते शब्द महाराजांचे त्यांनी पाळले आणि महाराजांना भेटून अनुग्रह पण करून त्यांनी त्यांचं जीवन सुधारलं. तसेच हे भैयासाहेब आहेत की जे दरोडे घालायचे श्रीमंतांच्या घरी आणि त्यातून जे पैसे यायचे ते गरिबांना सुद्धा मदत करायचे. तर त्या भैयासाहेबांचं पण जीवन महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर त्याचं जीवन सुधारलं आणि त्याने दरोडा बंद करण्याचं सोडून दिलं. आणि इतके पैसे तो दरोडे घालत होता तरी त्याच्याकडे पैसे शिल्लक नव्हते, कारण तो वाटायचा सुद्धा सर्वांना. आणि मग महाराज त्याला स्वतः 500 रुपये देत आहेत आणि तो त्यातनं व्यवसाय सुरू करून त्याचा तो मार्गी लागतोय. इथं आपण थांबूया. महाराजांचं नाम घेऊन आपण थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ.